नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र शेतकरी रामभाऊ. आज आपण जाणार आहे राजूरला संकट चतुर्थीला जाणार आहे. आला आपण भायगाव फाट्यावर. भायगाव फाटून निघलो तर आलं बंदापूर फाटावर मारला टन. हे आपला दुसरा टन दोदनापूर फाटावर मारला आपण टन. तर हे आपली मोठी अशी कमान आणि हे आपल्या देवीचे मंदिर सोलठाण्याचे देवीचे. चला पुढं तर आपण आता पुढं चाललो होतो की आपल्याला दिसलं उसाचा रस. तर आपण लावली गाडी कडीला आणि उतरलो रस प्याला. रस हे बाबा काढत होते रस. लगेच उतरलो आपण. सांगितले बाबा 3 ग्लास द्या. लगेच 3 ग्लास घेतले. रस घेतलं आणि निघलो पुढं. हे पहा आपल्या डोबाल सरांची शाळा कॉलेज. आणि चला सालदाराच्या खांडीत आले. महादेवाचे पण दर्शन केले आणि निघालो पुढं. आपण जात होतो गाडीनं आणि हे पायी जात होते. धन्य हे लोक. चला आपण आलो आता राजूरमध्ये. आपण थोडे इकडे तिकडे पाहिले. पेढी गिडी घेतले, प्रसाद घेतला, नारळ घेतला आणि गेलो आतमध्ये. हे पहा मित्रांनो मंदिर. हे आपले राजूरचे गणपती महाराजाचं मंदिर. 100 रुपयाची पावती फालटीला खूपच गर्दी होती म्हणून फालटी पावती आणि गेलो पुढं जाताना चेकिंग केली पावतीची आणि आतमध्ये गेलो तर तिथलं चटके बसत होती म्हणून सावली आतमध्ये गेलो. पण पहा मंदिर मित्रांनो, एकच नंबर मंदिर आहे आपल्या राजूरच्या गणपती महाराजाचं. आपण पण दर्शन करून घ्या कसं आहे. चला आतमध्ये आपण घेतले नारळ फोडून घेतला. आता गेलो आतमध्ये. आज चतुर्थी होती म्हणून खूपच गर्दी होती. पण तरी आपण गेलो लाईनला अर्धा तास गर्दीत राहून दर्शनच्या लाईनीच आपण आहे. आणि हे पहा मित्रांनो, हे 1722 मध्ये ही घंटा बसली होती. बाजीराव पेशवे पहिले यांनी त्याची घेतली. दर्शन गेलो पुढे. हे तर मित्रांनो चला करून घ्या आपण दर्शन केले गणपती महाराजाचे आपण. आणि आलो बाहेर आल्यानंतर आपण पुन्हा मंदिर परिसराला पाहण्याकरता थांबलो. मंदिर परिसरामध्ये अजून 2-3 मंदिर होते. तर आपण गणपती महाराजाचे मंदिर पाहिलं. त्याच्यानंतर आपण गेलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडं. हे पहा मित्रांनो, आपण पण करून घ्या विठ्ठल रुक्माई मंदिराचे दर्शन. तर मित्रांनो वरून पहा आपले मंदिर कसे दिसते. असं निसर्गमय वातावरणामध्ये आपले झाले दर्शन आणि आपण आलो तिथून बाहेर. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.